आई कुठे काय करते. हो ना, घरातच तर असते. तुला सकाळी उठवण्यापासून, तुझ्या टूथब्रशवर पेस्ट लावण्यापासून, तुझा चहा नाश्ता ती सगळं बघते. आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, घाईत असतो, तेव्हा आपल्या मागे मागे फिरत राहते, पण ती कुठे काय करते. आजोबांची पूजा, औषधं, पथ्य पाणी, त्यांना काय हवं नको हे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत बघते. काळजी घेते, काळजी करते. पण तुझं बरोबर आहे, आई कुठे काय करते. आपण सकाळी ऑफिसमध्ये जातो ना, तेव्हा आयता डबा मिळतो आपल्याला हातात, आईंनी केलेला. त्यानंतर ती सगळं आवरते, या 4 भिंतींना ती घर बनवते. पण शेवटी ती घरातच असते ना, ती कुठे काय करते. तू कमावतोस म्हणजे तू करता पुरुष. आज मी सुद्धा ऑफिसला जाते म्हणजे मी मॉडर्न बायको. आजोबा तर रिटायर्ड आहेत. कष्ट करून पैसे आणणारे आपणच. पण ती जे करते ते सुद्धा कष्टच आहेत हे आपल्याला वाटतच नाही, कारण तिच्या कष्टानं पैशाचा मोबदला नाही ना रे. बरं, ती काय करते हे बघायला आपल्याकडे वेळ नाही आणि सांगावा असा तिचा स्वभाव नाही. त्यामुळे पुन्हा आपण बोलायला मोकळेच की आई कुठे काय करते. तू ऑफिसमधनं येतोस तेव्हा दमलेला असतोस, तेव्हा ती काय घरातच असते. तू दमलायस म्हणल्यावर तत्परतेने तुला चहा आणून देते. कधीतरी तिला विचारलंस खरे, आई तू चहा प्यायलीस का. पण का विचारशील, कारण ती कुठे काय करते, ती तर घरातच असते ना. तू चिडचिड करतोस तेव्हा ती ऐकून घेते. तू रागावतोस तेव्हा ती गप्प बसते. तुला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तू ना खूप बडबडतोस. कधी विचार केलाय आई तिच्या टेन्शनचं काय करते. का ती तर आई आहे ना, तिला कुठे कसलं टेन्शन येतं, येतच नाही. हो ना. आणि मुळात काय येईल, ती कुठे काय करते, ती तर घरातच असते. पावसाळ्यात बाहेर जेव्हा ट्रॅफिक जॅम होतो ना, तेव्हा उगाच कासावीस होत राहते, सतत आपली काळजी करत राहते. तू बाईकवरनं फिरतोस तेव्हा तुझी काळजी करत राहते. स्वतःच्या घशाखाली घास उतरण्याआधी विचार करते, माझा बबड्या जेवला असेल का. कधीतरी तिला फोन करून विचारतोस का रे, आई तू जेवलीस का. पण कशाला विचारशील, ती कुठे काय करते, ती तर घरातच असते. ती सगळ्यात आधी उठते, आपल्या सगळ्यांनंतर झोपते. बरं, आपली झोप कधीच पूर्ण होत नाही आणि अलार्म स्नूज करत 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं झोपण्याची फॅसिलिटी आपल्याला असतेच. पण आपल्याला फ्रेश वाटावं म्हणून बरेचदा बेडटी सुद्धा ती हातात आणून देते रे. तिच्या चेहऱ्याकडे बघून कधी अंदाज घ्यायचा प्रयत्न केलायस. आई तुझे डोळे असे का दिसतायत, आज झोप नाही झाली का ग तुझी, विचारलंस कधी. पण कशाला विचारशील, आई कुठे काय करते, ती घरातच तर असते. तू काय मी काय, आपण सगळेच आईला गृहीत धरून मोकळे होतो. ती सगळं करत असते, पण तरी आपल्याला कळतच नाही, कारण ती घरातच असते. पण एक लक्षात ठेव सोहम, आज आई आहे ना म्हणून तू आहेस. आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते, तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस. आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई नक्की काय करते.